हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे हे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे देणे तुटाती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे देणे तुटाती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी जेणे उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी त्यासी लाभ उठा उठी त्यासी लाभ उठा उठी भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी त्यासी लाभ उठा उठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटाती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे देणे तुटाती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा हे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटाती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे देणे तुटाती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे उभय लोकी कीर्ती जेणे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई सत्य साच खरे 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 सत्य साच खरे
विठोबाचे बरे विठोबाचे परे तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठोबा रखुमाई हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामभक्तीचं तात्विक जे महत्त्व आहे ते आपल्याला प्रतिपादन केलेलं आहे. नामभक्ती ही सर्वाधिकार सेव्य अशा प्रकारची आहे आणि या भक्तीचं वर्णन करण्यापूर्वी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की ही नामभक्ती साधुसंतांनी आपल्या पदरची सांगितलेली नाही. नामभक्ती ही वैदिक आहे
आणि वैदिक अशा प्रकारची नामभक्ती सर्वाधिकार सेव्य, निश्चित फल पर्यवसायी अशा प्रकारची म्हणून या भक्तीचा अंगीकार केला. तसा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की परमात्मा प्राप्तीची अनेक साधने वेदाने प्रतिपादन केली आहे. त्यामध्ये ज्ञानमार्गाचं वेदाने प्रतिपादन केलं. पण ज्ञानमार्गाचा विचार करतेवेळी त्या वेदानेच असं प्रतिपादन केलेलं आहे की ज्या महापुरुषाच्या चित्तामध्ये यज्ञयागादिकांचा अनुष्ठान करून मलदोष निवृत्त झालेला आहे, विक्षेपदोष निवृत्त झालेला आहे आणि जो साधन चतुष्टय संपत्तीने संपन्न आहे तोच पुरुष ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. यज्ञेन विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा, विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा. यज्ञ दान तप इत्यादिकांच्या द्वारा मनुष्याला विविदिशा निर्माण होते. विविदिशा म्हणजे वेदितुम इच्छा विविदिशा, परमेश्वराला जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण होणं याला विविदिशा असं म्हणतात. ही त्या यज्ञ दान तपादिकाने निर्माण होते असं वेदाने प्रतिपादन केलं. आणि अशी जिज्ञासा ज्याला तीव्र निर्माण झालेली आहे, साधन चतुष्टय संपत्तीने संपन्न आहे, तोच परमार्थाचा मुख्य अधिकारी होऊ शकतो. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी आहे. अंतरंग पुरुष आहे, हेर वाक चातुर्य होईल सुखिया. जो अंतरंग पुरुष आहे तोच परमार्थाचा अधिकारी होऊ शकतो, तोच तत्वज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. असे तत्वज्ञानाचे अधिकारी किती आहेत? फार थोडे आहेत. विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. आत्ताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. तत्वज्ञानाचा अधिकारी एखादाच आहे, अल्पसंख्य. भगवान स्वतः असं प्रतिपादन करतात की मनुष्य जातीमध्ये मी पाहिलं, मला जाणण्यासाठी योग्य इंद्रिय इत्यादिकांची मी सामग्री या मानवाला दिली, पण मला यथावत जाणणारा एखादाच कोणीतरी पुरुष निघतो असं स्वतः भगवान प्रतिपादन करतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वित्ति तत्वतः. आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतरी विपाईला पावी. एखादाच पुरुष अशा थोर अवस्थेला जाऊन पोचू शकतो. म्हणून ज्ञानाचे अधिकारी अल्प आहेत, म्हणून अल्पसंख्याक आहेत. त्यापुढे योगाभ्यासाचा जर आपण विचार केला तर योगाभ्यास करणं आता या युगामध्ये फार अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की योगाभ्यासाला शरीरामध्ये निग्रहाची आवश्यकता आहे. निग्रह जर नसेल तर योगाभ्यास होऊ शकत नाही. आत्ता माणसं उठल्याबरोबर चहा पितात, खातात आणि खाल्ल्याशिवाय किंवा प्याल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. ही माणसं योगाभ्यास काय करतात? एक तासभर बसायचं तर तासाभरात 84 आसनं करतात. ही माणसं अद्वैत बोधासाठी योगाभ्यासासाठी कसे प्रवृत्त होणार, कसे बसणार? स्थिर सुखमासनम, स्थिर आणि सुखस्वरूप असलेलं, सुखकारक असलेलं अशा प्रकारचं आसन असावं असं योगाभ्यासामध्ये वर्णन केलं. म्हणून योगाभ्यासाचे अधिकारी निग्रहवान तेही थोडे आहेत, म्हणजे योगाभ्यासाचे अधिकारीही अल्पसंख्याक आहेत. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं प्रतिपादन केलं की बाबांनो, तुम्ही योग मार्गाच्या आणि प्रयत्नाला लागू नका. यद्यपि योग मार्ग जरी परमार्थाचं साधन असला तरी त्यामध्ये सर्वांचा अधिकार नाही. त्यासाठी म्हणून सर्वाधिकार सेव अशा प्रकारची नामभक्ती आहे. हे सांगत असताना महाराज असं म्हणतात, अष्टांग योगे नशिणी जे, अष्टांग योगे यम नियम निरोध न कीजे रया. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. निरोध वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. अष्टांग योगे न शिणजे, यम नियम निरोध न कीजे रया. वाचा गीत गाईजे. का करावं यासाठी प्रतिपादन केलं आहे. यामध्ये अधिकार नाही, म्हणून योगाभ्यासाचे अधिकारी सुद्धा अल्पसंख्याक आहेत. आता कर्ममार्गाचा जर विचार केला तर कर्ममार्ग हा अत्यंत सूक्ष्म असल्याकारणाने सर्वांना त्याचं अनुष्ठान करता येत नाही. मंत्रोच्चारामध्ये रहस्व दीर्घांचं वा स्वरादी विशिष्ट रचनेचं काही जरी चुकीने उच्चारण घडलं तर त्यामध्ये अपराध दोष लागतो. मंत्र चळे थोडा
तरी धडची होय वेडा असं असल्या कारणाने. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या कलियुगाचंही महात्म्य असं आहे की या युगामध्ये कर्माचं अनुष्ठान योग्य रीतीने घडणार नाही. का घडणार नाही तर कर्माचं अनुष्ठान घडण्यासाठी राजकीय परिस्थिती अनुकूल असावी लागते, सामाजिक परिस्थिती अनुकूल असावी लागते, स्वतःला शास्त्राचं ज्ञान असावं लागतं आणि त्याप्रमाणे अनुष्ठान करण्यामध्ये आपली प्रवृत्ती व्हावी लागते. लौकिक आणि शास्त्रीय असा दोन्ही प्रकारचा अधिकार लागतो. यामध्ये कुठेही उणं पडलं तरी कर्माचं अनुष्ठान योग्य घडत नाही. उलट महाराजांनी असं स्वच्छ रीतीने म्हटलेलं आहे की या कलियुगामध्ये या मार्गामध्ये भगवन नामासारखा दुसरा मार्ग नाही. आणि इतर मार्गांच्या मध्ये उणीव जर काही असेल तर प्रज्ञेने मंद लोक या कलियुगामध्ये जन्माला आले. किंबहुना प्रज्ञेने मंद असल्यामुळं वेदार्थामध्ये सांगितलेल्या अर्थाला यथावत ते जाणू शकत नाहीत. म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन, कली न घडे साधन, कली न घडे साधन, कली न घडे साधन. हे उचित विधी विधान, उचित विधी विधान, उचित विधी विधान, उचित विधी विधान. न कळे न घडे सर्वथा, न घडे सर्वथा, न कळे न घडे सर्वथा, न घडे सर्वथा. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान पहिल्यांदा न कळे आणि दुसऱ्यांदा न घडे अशी स्थिती असल्या कारणाने भक्ती पंथ बहुसोपा या सर्व गोष्टींचा विचार करून म्हणजे योगाभ्यासामध्ये अल्पसंख्याक लोक आहेत, ज्ञानामध्ये अधिकारी असलेले लोक अल्पसंख्याक आहेत, कर्मामध्ये सूक्ष्मता जाणणारे लोक अल्पसंख्याक आहेत. म्हणून संतांनी विचार केला की बहुसंख्य लोक कोण आहेत? अज्ञानी लोक आहेत. बहुसंख्य कोण आहेत? संशयी लोक आहेत. बहुसंख्य लोक कोण आहेत की ज्यांच्या चित्तामध्ये दोषांची अस्तित्वाची स्थिती आहे, असे लोक बहुसंख्य आहेत. त्यांच्या उद्धारासाठी कोणता मार्ग आपण अवलंबावा, त्यांना कोणतं साधन सांगावं म्हणून संतांच्या चित्तामध्ये दया निर्माण झाली. आणि ती दया सुद्धा लौकिक दृष्टीने कुठे विवाह करून दे, कुठे एखाद्याची मुंज करून दे, हा दयेचा भाग नाही. दयेचा मुख्य भाग आहे की जन्म मरण रूपी संसारामध्ये हे जीव लोक बुडत आहेत, त्यांच्या उद्धाराची चिंता करणं याला दया असं म्हणतात. बुडत हे जन न देखावे डोळा, बुडत हे जन न देखावे डोळा, बुडत हे जन न देखावे डोळा, बुडत हे जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. या संसार सागरामध्ये बुडणाऱ्या या लोकांना उद्धाराचा काहीतरी मार्ग सांगणं अवश्य आहे. आणि तो सर्व सुलभ सर्वाधिकार सेव्य असला पाहिजे. आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग आहे. म्हणून नामभक्तीचा अंगीकार केला. यद्यपि भक्ती नवविध आहे, नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. आणि प्रत्येक एक भक्ती परमात्म प्राप्तीसाठी स्वतंत्ररीतीने पर्याप्त आहे. तरी देखील सर्व भक्तीमध्ये नामभक्तीचं महत्त्व अधिक असल्या कारणाने ते नामभक्तीचं महत्त्व वैदिक म्हणून तर आहेच, सर्वाधिकार सेवे म्हणून तर आहेच, पण त्याच्या मागे तर्कशुद्ध अशा प्रकारची योग्यता आहे. आणि ती तर्कशुद्धता या नामसाधनेमध्ये कशी आहे हे सांगण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज या सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. विठोबाचे
महाराज म्हणतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. यद्यपि इथे सत्य म्हणजे खरं, साच म्हणजे खरं आणि खरं म्हणजे खरं, म्हणजे एकाच अर्थाच्या 3 पदांची योजना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इथे केली. इथेच नव्हे अनेक अभंगामध्ये ही गोष्ट महाराज आणि करीत असतात. अर्थात 2-2 वेळा 3-3 वेळा त्याच पदाचा उच्चार करतात. उदाहरणार्थ देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्तत असे अमर हा खरे की पहा खोटे हे. या बोलण्यामध्ये मी बोललेलीच गोष्ट पुन्हा बोलतो आहे याचं स्मरण कदाचित जगद्गुरु तुकाराम महाराजांना नसेल किंवा वारंवार बोलण्याची त्यांना सवय लागली असेल असं नाही आहे. कुठे कोणतं काय बोलावं व त्या बोलण्याचं प्रवृत्तीनिमित्त काय असावं हे जेवढं जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहिती आहे तेवढं कोणाला माहित नाही. व्यवहारामध्ये मात्र आपण असं पाहतो की कोणत्या वेळी कोणत्या शब्दाचं उच्चारण करावं, कुठे पुनरुक्ती करावी, कुठे करू नये, केव्हा हो म्हणावं केव्हा नाही म्हणावं याचं भान मनुष्याला नसतं. एक तात्या व्यवहारातली गोष्ट सांगत असत. एक जावई बुवा नवविवाहित पहिल्यांदाच सासूरवाडला निघाले. सगळ्या लोकांनी सांगितलं बाबा तू आता चाललेला आहेस, पहिल्यांदाच सासूरवाडला जातोयस, तेव्हा सासूरवाडीची मंडळी तुझा विनोद एखाद्या वेळी करतील. सगळं त्यांना होय म्हणू नकोस, सगळं नाही म्हणू नकोस, कधी होय म्हणावं कधी नाही म्हणावं असा खरा एकंदर प्रकार. सदाच हो म्हणणं तेही बरोबर नाही, सदाच नाही म्हणणं ते पण बरोबर नाही. म्हणून हे जावई बुवा तिथे गेले. गेल्यानंतर तिथे जी मंडळी होती त्या मंडळीने आल्याबरोबर आगत स्वागत केलं. या जावई बुवा आलात का? हो. घरची मंडळी एकंदर खुशाल आहेत का? नाही. खरोखरी जास्त आजारी आहेत का? तर हो. आम्ही जर त्यांना भेटायला गेलो तर आमची त्यांची भेट होईल का? नाही. असं जर मनुष्य बोलू लागला तर त्या बोलण्याला काही तारतम्य राहत नाही. म्हणजे केव्हा हो म्हणावं केव्हा नाही म्हणावं यालाही तारतम्य पाहिजे आणि बोललेली गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणं यातही तारतम्य असलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना 2 वेळा बोलण्याची सवय नव्हती. प्रत्येक पदाचं प्रवृत्तीनिमित्त भिन्न आहे. शास्त्रामध्ये याला विप्सा असं म्हणतात. ती विप्सा 3 प्रकाराने सांगितली आहे. एक संपूर्णार्थी विप्सा आहे. नोकर आपल्या मालकाला सांगतो की मालक मी बागेतनं फुलन फुल वेचून आणलंय, याचा अर्थ असा की सगळी फुलं मी वेचलेली आहेत. इथे संपूर्णार्थी विप्सा. एखाद्याच्या घरी जाताना आपण सांगतो तुमच्या घरी मी येणार म्हणजे येणारच, याचा अर्थ असा की मी निश्चयाने तुमच्या घरी येणार, याला निश्चयार्थी विप्सा म्हणतात. आणि आपल्यापेक्षा थोर पुरुष जर आपल्या घरी आला, आनंदाचा जर प्रसंग असेल तर आपण त्याला या या बसा बसा असं 2दा म्हणतो. त्याचं कारण आदरार्थी ही विप्सा. या 3 प्रकाराने विप्सा असते. त्यापैकी नामसाधना ही निश्चयाने मोक्षाला कारणीभूत आहे सांगण्यासाठी म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विप्सा केलेली आहे. म्हणजे एकच पद 3 वेळा महाराजांनी वापरले. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. दुसरं कारण असं 3 वेळा म्हणण्यामध्ये प्रत्येकाचं प्रवृत्ती निमित्त भिन्न आहे. सत्य या म्हणण्यामध्ये नामाला मंत्र रूपत आहे. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राही. म्हणून महाराज सांगतात की सत्य या शब्दामध्ये मुख्य गोष्ट जर काही असेल तर सत्यामध्ये स्वरूपतः मंत्र रूपत आहे, म्हणून नामाला स्वरूपतः सत्यता आहे. त्याबरोबर साच म्हणत असताना त्या नामाचा जो अर्थ आहे तो साक्षात परमात्मा असल्या कारणाने, परमेश्वराचं ते नाम असल्या कारणाने अर्थालाही सत्य रूपत आहे, म्हणून साच त्याला म्हटलेलं आहे. आणि भगवंताच्या नामाच्या चिंतनाने ज्या फलाची प्राप्ती होते ते फलही नित्य स्वरूपाचं असल्या कारणाने या तिन्हीच्या ठिकाणी सत्यता आहे. मोक्षाला पुन्हा विनाश नाही. एकदा मनुष्य जर त्या परमात्मा स्वरूपाला जाऊन पोहोचला तर त्याला पुन्हा पुनरावृत्ती नाही. सर्वत्र पुनरावृत्ती आहे पण भगवत प्राप्तीनंतर पुनरावृत्ती नाही. असं असल्या कारणाने जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की या नामाच्या भक्तीच्या मागे ही विप्सा करण्यामध्ये निश्चयाने हे मोक्षाचं साधन आहे सांगण्याकरता महाराज सांगतात सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्यामुळं प्रत्येक पदाचं प्रवृत्ती निमित्त हे भिन्न आहे. सत्य या पदाची प्रवृत्ती नामाला मंत्र रूपात आहे म्हणून स्वरूपाने सत्यता सांगितली. साच या पदाने अर्थतः सत्यता त्याची सांगितली. कारण साक्षात परमात्मा हा अर्थ असल्या कारणाने त्याला सत्यता आहे आणि त्याचं जे फल मोक्ष त्याला सत्यता आहे. जगतामध्ये कर्माने मिळवलेले जे फल ते स्वर्गाचा असो का वैकुंठाचा असो, स्वर्गाच्या फलप्राप्तीसाठी माऊलीने असं प्रतिपादन केले. जैसी का शतमुख संपत्ती स्वर्गीची आहे. भगवान सांगतात स्वर्गाला जरी गेला तरी त्याला अनित्यता आहे शेवटी. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. माऊली त्याच्यावर लिहिताना असं लिहिते, पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. ब्रह्मलोकाचा जर विचार केला तर त्यालाही विनाश आहे. कारण ब्रह्मलोकाला जरी मनुष्य गेला तरी महाराज असं सांगतात ब्रह्मपणाचे निभडसे न चुकतीच पुनरावृत्तीचे वळसे. असं असल्या कारणाने शतेक जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आननो हे अशी जरी स्थिती असली तरी यामध्ये त्याला विनाश आहे. आणि परमात्मा प्राप्तीला त्यांना विनाश नसल्या कारणाने सत्य साच खरे ते खरं फल आहे म्हणून फलतः सत्यता सांगण्याचा एकंदर प्रवृत्ती निमित्तातला अर्थ असा की स्वरूपतः सत्य, अर्थतः सत्य आणि फलतः सत्य सांगण्याकरता सत्य साच खरे. पुढे महाराज सांगतात नाम विठोबाचे बरे. त्या विठोबाचं जे नाम आहे ते बरं आहे म्हणतात. बरं या शब्दाचा अर्थ आहे जी गोष्ट आनंद पर्यवसायी असते त्याला बरं म्हणतात. कशालाही माणसाने बरं म्हणू नये. जी गोष्ट स्थिर स्वरूपाची आहे, जी गोष्ट त्रिकालाबाधित स्वरूपाची आहे आणि ज्याचं पर्यवसान सरते शेवटी आनंदामध्ये होतं त्याला बरं म्हणतात. हल्ली आपण पाहतो की व्यवहारामध्ये बरेच सुशिक्षित बेकार आहे. सुशिक्षित असतील तर बेकार कसे आणि बेकार असतील तर सुशिक्षित कसे. ह्याचा अर्थच असा की त्यांच्या शिक्षणाचं पर्यवसान आनंदात होत नाही म्हणून ते सुशिक्षित बेकार आहे. ज्ञानाचं पर्यवसान शेवटी आनंदामध्ये घडलं पाहिजे. भगवंताच्या नामाचं पर्यवसान आनंदामध्ये घडतं. किती आनंदामध्ये घडतं? जगद्गुरु तुकाराम महाराज आपला स्वतःचा अनुभव सांगतात. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस. तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृत रसही या नामरसापुढे फिका आहे असं म्हणतात. इतकंच नव्हे तर वारकरी संप्रदायामध्ये या भजनानंदाचं, या नामानंदाचं जे वैशिष्ट्य प्रतिपादन केलंय ते असं प्रतिपादन केलंय, लावोनी मृदंग, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, लावोनी मृदंग, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. हे सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. भार चाले ऐसा केला राज्यभार 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 चाले ऐसा केला राज्यभार
भजनामध्ये श्रुती टाळ घोष यामध्ये ब्रह्मरसाची प्राप्ती होते, ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, म्हणून या नामाला बरं असं म्हणतात. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, नाम विठोबाचे बरे. अशा भगवंताचं नामचिंतन करणारा पुरुष जर शुद्ध चित्ताने सदाचार संपन्नतेने भगवन नामचिंतनामध्ये, थोडक्यात सांगायचं झालं तर दोष साहचर्याने विवर्जित वा दुष्कर्मानेही ज्याच्या जीवनामध्ये दोषाचा स्पर्श नाही, अशी जर नामचिंतनात्मक भक्ती करीत असेल तर त्या नामभक्ताची ऐहिक आणि पारत्रिक दोन्ही दृष्टीने कल्याणाची स्थिती प्राप्त होते. हे मनामध्ये घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादने, बंधने येणे तुटती बंधने, तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. या नामस्मरणाने, अशा नामभक्तीने पहिली गोष्ट जर काही होत असेल तर बंधने तुटतात. अनंत प्रकारचे आपल्याला बंधन आहे. त्या बंधनांचा विचार सूक्ष्म विचाराने सिद्ध करण्याजोगा आहे. काही नामोल्लेख मी आपल्याला करून सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला अज्ञानाचं बंधन आहे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचंच बंधन आहे असं नाही, अज्ञानाच्या अज्ञानाचंही बंधन आहे. अज्ञानाने जगत प्रतीती होते तर अज्ञानाच्या अज्ञानाने ते सत्यही वाटायला लागतं. अशा दोन कारणास्तव या दोन बंधनामध्ये आपण सापडलो आहोत. कर्मबंधनामध्ये आपण सापडलो आहोत. इतकंच नव्हे तर बहिरंग जी ही इंद्रिये, त्या इंद्रियांच्याही आपण बंधनामध्ये राहतो. इतकंच नव्हे तर महाराज त्यासाठी असं म्हणतात, इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायणे, अशी इंद्रियांची बंधनाची स्थिती आहे. एका ठिकाणी आणखीन महाराज असं प्रतिपादन करतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुटईल. मायेची जी बंधन आहे ती सर्व प्रकारची बंधनं या नामस्मरणाने तुटतात. त्याचं कारण आहे, माया एरवी तरुण जायला अतिशय अवघड आहे, पण भगवत शरण जर होईल, तो भगवत भक्त जर होईल तर त्याला मात्र तरुण जाणं सोपं आहे. स्वतः भगवानच असं प्रतिपादन करतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. मग तरुण जाण्याला उपाय काय? मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. असं असल्या कारणाने येणे तुटती बंधने, सर्व प्रकारची बंधनं निवृत्त होतात. आणि उभय लोकी कीर्ती जेणे, कारण शरीराने मनुष्य जात असतो, पण शरीराने जरी निघून गेला तरी त्याची कीर्ती शेवटी शिल्लक राहते. ये दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, जगा गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी
त्याप्रमाणे मनुष्यातनं शरीरातनं जरी मनुष्य निघून गेला तरी त्याची कीर्ती तनु ही मागे शिल्लक राहत असल्या कारणाने इह परलोकी दोन्ही ठिकाणी त्याची कीर्ती होत असते असं महाराज सांगतात. अशा या भगवत भक्ताला नामचिंतन करीत असताना तो जर श्रद्धा संपन्न असेल तर त्या श्रद्धा संपन्नतेने त्याला देवाचा साक्षात्कार होतो. नामाचं फल जर काही असेल तर नामभक्ती करणारास भगवंताचा साक्षात्कार होतो. भगवंताची सरते शेवटी आत्मत्वाने प्राप्ती होते. हे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आपल्याला प्रतिपादन करतात. भाव जाचे गाठी 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 त्यासी लाभ उठा उठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने भाव ज्याचे गाठी ज्याच्या पदरामध्ये श्रद्धा आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये नितांत निष्ठा आहे त्यासी लाभ उठा उठी त्याला परमेश्वराची प्राप्ती उठा उठी म्हणजे अत्यंत सत्वरतेने होत असते. आणि असा नामभक्ती करणारा भक्त कसा असतो ते जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की या नामभक्ती करणारा पुरुष अत्यंत निष्कपट स्वरूपाचा असतो. ने भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने जिंकू जाणे कळी काळा गाणे कळी काळा त्याने तुटती बंधने येणे तुटती बंधने. महाराज सांगतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. तो निष्कपट असतो आणि कळी काळाला तो जिंकू शकतो. ही त्या नामभक्ताची योग्यता असल्या कारणाने येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. भावार्थ झालाय म्हणून थोडंसं भजन करू आणि उर्वरित काळामध्ये थोडंसं चिंतन करू. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. इथे भाव शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या महापुरुषाला ज्या महाभागाला पूर्वजन्मी वा या जन्मी सत्संगती घडल्या कारणाने निष्काम कर्म उपासना झालेली आहे आणि परोक्ष ज्ञानाचे संस्कार ज्याच्या चित्तावर झालेले आहे आणि परोक्ष ज्ञानाच्या संस्काराचा परिणाम काय की या जगतामध्ये परमेश्वराचं अस्तित्व निश्चयाने आहे. अशा प्रकारचं परोक्ष ज्ञान ज्या महापुरुषाला झालेलं आहे त्याचं नाव आहे भाव ज्याचे गाठी. ज्याला परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी परोक्ष ज्ञान अचूक स्वरूपाचं प्रमा स्वरूपाचं स्वयंप्रकाश रूपाचं आहे त्याला म्हणतात भाव. आणि असा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे म्हणजे परोक्ष ज्ञानाने ज्याचं चित्त संस्काराने विशिष्ट आहे अशा चित्तामध्ये त्यासी लाभ उठा उठी. अशा महापुरुषाने जर गुरूंच्या मुखाने महावाक्याचं श्रवण केलं तर काय घडतं. महावाक्याचे निनावे
गुरु कृपेचे निथावे माथा हातू ठेविला नव्हे थापटिला जैसा अशी स्थिती त्याला प्राप्त होते आणि तू वस्तू स्वरूपाला प्राप्त होतो. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवण एक जो. हे त्या नामभक्तीचं फल असल्या कारणाने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. एवढ्यावरच महाराज थांबले नाही तर याच्या अधिकाराचं जे वर्णन करतात ते फार महत्वाचं आहे. त्या अधिकाराच्या वर्णनामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे भोळा. आपण भोळा म्हणजे एखादा गबाळ ग्रंथी माणूस असला म्हणजे त्याला आपण भोळा म्हणतो. विसरणारा माणूस असला म्हणजे त्याला भोळं म्हणतात. गबाळ ग्रंथी नव्हे, भोळा या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या चित्तामध्ये कपट नावाचा प्रकार नाही. शंकराचं वर्णन करताना नाथ महाराजांनी केलेलं आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. तो जसा भोळा आहे त्याप्रमाणे हा भक्त भोळा म्हणजे निष्कपट वृत्तीचा आहे. आणि निष्कपट वृत्तीचा असून नामभक्तीचं जर काही महात्म्य असेल तर त्याला असं सामर्थ्य प्राप्त होतं की ज्या काळाची सत्ता सर्वांच्या वरती आहे, काळाच्या तडाख्यातनं सुटलेला कोणीही नाही. ब्रह्मस्तंभ पर्यंत सगळेच्या सगळे त्या काळाच्या चपेटघातामध्ये सापडलेले आहेत. फरक इतका आज का उद्या प्रत्येक जण मृत्यूच्या चपेटघातामध्ये सापडलेला आहे. मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही असा त्याचा अर्थ. एकदा गरुडाची आई आजारी पडली, सगळीकडे चिंता निर्माण झाली आणि गरुड मात्र भराऱ्या मारीत असे. त्यांना आई आजारी असं म्हटल्याने कारणाने कधी चंद्र भेटायला यायचा, कधी इंद्र भेटायला यायचा. संध्याकाळी आल्यानंतर गरुडाने विचारावं की आई आज तुला कोण भेटायला आलं होतं? आज सूर्य भेटायला आला होता, आज चंद्र भेटायला आला होता. गरुड म्हणायचा जोपर्यंत यमराज भेटायला येत नाही तोपर्यंत चिंता नाही, म्हणून तो भरकटत असे, सारखा उड्डाण करीत असे. एके दिवशी घरी आल्यानंतर मातेला विचारलं आज कोण भेटायला आलं होतं? ती म्हणाली आज यमराज भेटायला आला होता. मग मात्र त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली की आता यमाला माझ्या मातेचं ठिकाण कळलेलं आहे, कदाचित तो येऊन घेऊन जाईल, याला काय करावं म्हणून तो विचार करीत होता. आईला विचारलं की यमराज आल्यावर काय बोलला? काही बोलला नाही. चौकशी केली आणि जाताना थोडासा हसला आणि गेला. मातेला त्याचं काही वर्म कळलं नाही. गरुडाने आपल्या मातेला पाठीवर घेतलं आणि दुसरे दिवशी तो हिमालय पर्वताच्या एका दरीमध्ये, एका खोऱ्यामध्ये, एका गुहेमध्ये घेऊन गेला आणि तिथे मातेला नेऊन ठेवतो न ठेवतो एवढ्यात यमराज तिथे हजर. यमराजाला सांगितलं की तू इथे कसा? त्याने सांगितलं मी काल तुझ्या मातेला भेटायला आलो होतो. माझ्या यादीमध्ये भवितव्याने असं लिहिलं होतं की हिचं मरण हिमालय पर्वताच्या या गुहेमध्ये आहे. मी विचार करीत होतो आज म्हातारी इथे ही त्या गुहेमध्ये जाणार कशी? बरं तू माझं काम केलंस, तिला इथे आणलंस. तू मी आणि या कपारीमध्ये असताना तिचा देह जावा असं भवितव्य असल्या कारणाने मी घेऊन जायला आलो. सांगण्याचा हेतू एवढाच की ज्याचा जिथे मृत्यू ठरलाय तिथे तो होणारच. मग त्या कळी काळाच्या चपेटघातातनं कोणी सुटला नाही. येथे नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती. पण हा भगवन नाम भक्ती करणारा महात्मा मात्र असा असतो जिंकू जाणे कळी काळा. तो कळी काळाला जिंकण्याची कला जाणत असतो. असं असल्या कारणाने त्याचं वर्णन करतात महाराज. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. या अभंगाचा यथामती भावार्थ आपल्या चरणी समर्पित केलेला आहे. त्याचं आपण चिंतन करावं आणि नामभक्ती करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. देवाच्या नावाने जे कार्य घडतं तेच संतांच्याही नावाने घडत असतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका
नामभक्तीचं तत्व आपल्याला मी प्रतिपादन करतो. नामभक्तीमध्ये असं तत्व आहे की नाम हे वाणीने ज्यावेळी आपण उच्चारण करीत असतो त्यावेळी कर्मत्वावच्छेदकाने ते कर्माच्या स्थानी आहे आणि कर्मस्थानी असल्या कारणाने मलदोष निवृत्तीचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी. त्या नामाचं ज्यावेळी आपल्या मनाने आपण स्मरण करीत असतो त्यावेळी नामस्मरणामध्ये नाम हे भक्तीच्या स्थानी असल्या कारणाने, स्मरणाच्या रूपाने ते उपासनेच्या ठिकाणी असल्या कारणाने नामाचं स्मरण करणं याने मनुष्याच्या चित्तामधला जो विक्षेप दोष आहे, चांचल्य ज्याला म्हणतात, ते निवृत्त होतं. माणसाला कोणत्याही अवस्थेत ठेवा तो असमाधानात आहे. कीर्तनकार असमाधानात तर बाकीच्यांची काय कथा. जे तत्वज्ञानाचा उपदेश करतात तेही असमाधानात आहे. त्याचं कारण चांचल्य त्यांचं निवृत्त झालं नाही. त्या चांचल्याच्या निवृत्तीला नामाचं स्मरण हे अत्यंत महत्त्वाचं असल्या कारणाने नाम हे स्मरणाच्या रूपाने भक्तीच्या स्थानी आहे, उपासनेच्या स्थानी आहे. आणि नाम आणि नामी यांचा अभेद असा हा आपल्या संप्रदायामध्ये प्रतिपादन केलाय. नाम परब्रह्म वेदार्थे. महाराज सांगतात नाम नाम नसून नाम हे परब्रह्म स्वरूप आहे. ओम इति ब्रह्म वेदानेच प्रतिपादन केलं आहे.
तत्वमसी वेदानेच प्रतिपादन केलेलं आहे. सदैव संवेद मग्र आसीत हे वेदानेच प्रतिपादन केलं आहे. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः या अभेदाचं वर्णन नामभक्तीमध्ये कुठे केलेलं असं आपल्याला जर सांगायचं असेल तर नाम आणि नामी याच्या अभेदाविषयी माऊली असं म्हणते. निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी जे वसती ना ब्रह्माच्या एकाहारी तयासी चकळे. वेदाच्या शिखरामध्ये म्हणजे उपनिषदाच्या अर्थरूपी शिखरामध्ये जे लोक राहतात म्हणजे जे श्रोत्री आहेत, ज्यांना शास्त्राचं यथावत ज्ञान आहे, आणि वसती ब्रह्माच्या एकाहारी जे ब्रह्माच्या एका पंक्तीला राहतात त्याच महापुरुषाला ही गोष्ट कळू शकते. ब्रह्माच्या पंक्तीला राहणं म्हणजे ब्रह्मनिष्ठ असणं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वर्णन करताना रामेश्वर भट्टांनी असं वर्णन केले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. परब्रह्म साक्षात त्यांच्या तुलनेला यावं लागलं. एवढी महाराजांची योग्यता होती. याचाच अर्थ असा आहे की तो महापुरुष ब्रह्मनिष्ठ असतो. नाम आणि नामी या दोघांचा अभेद जाणणं हे नामभक्तीमध्ये मोक्षाला कारणीभूत असल्याकारणाने नामाच्या उच्चाराने मलदोष जातो, नामाच्या स्मरणाने विक्षेप दोष जातो. नाम आणि नामी यांच्या अभेद ज्ञानाने मनुष्य कृतार्थ होतो, आवरण निवृत्त होतं. अशी या नामभक्तीची महती असल्याकारणाने तो मनुष्य या कळीकाळाला जिंकून नक्कीच जातो. हे मनामध्ये घेऊन महाराज सांगतात. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा. कळीकाळाला जिंकणं अत्यंत अवघड अशा प्रकारचं आहे. बोलायला काही हरकत नाही. माणसं बोलत असतात की मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन म्हणून, पण मनुष्याची शक्ती मर्यादित असल्याकारणाने मनुष्य कधी ना कधीतरी पराधीन होतो. इंद्रियांची गलित गात्र स्थिती जर निर्माण झाली तर त्या गलित अवस्थेमध्ये मनुष्य काही करू शकत नाही, तर बाकीच्यांची गोष्ट काय. म्हणून कळीकाळाला मी भीत नाही म्हणणं, कळीकाळाला मी जिंकतो म्हणणं तसं सोपं नाही. पण हरिनाम भक्तीचं मात्र महात्म्य असं आहे. पिटू भक्तीचा डांगोरा कळीकाळासी धाक दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. त्या भगवंताच्या नामचिंतनाने त्या जय जयकाराने जसा मलदोष निवृत्त होतो त्याप्रमाणे अभेद ज्ञानाने मनुष्याच्या आवरणाची निवृत्ती होते. म्हणून मनुष्याने भगवन नामचिंतन करावं. भगवन नामभक्ती ही अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. इतकंच नव्हे तर प्रमाणत्वावच्छेदकाने नाम हे महावाक्य रूप असल्याकारणाने किंवा महावाक्य हेही एक भगवंताचं विशेष नाम असल्याकारणाने त्या योगे सुद्धा मनुष्याला आणि अज्ञान निवृत्तीपूर्वक मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे नामाने मोक्ष प्राप्त होणं म्हणणं काय आणि महावाक्याने मोक्ष प्राप्त होतो म्हणणं काय एकच आहे. त्याचं कारण या नामचिंतनाने मनुष्य कृतार्थ होतो. या भक्तीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या नामचिंतनाने कृतार्थ व्हावं, कळीकाळाला जिंकावं. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिली पुरे वेळी वापुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. हे नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज. तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा दाखा पाया पैकी करा क्षमा अपराध.